आत्ताच काय केलंय आम्ही एक रील बनवली बरं का. ते गाणं होतं काय आजा आजा काहीतरी जानी दुश्मन कोणता पिक्चर तो काय की पण गाणं होतं भाऊ आजा आजा बरं का. भारी होतं गाणं. मग आम्ही बनवली रील बांधताना एवढी ती हसली ऑलरेडी. जशी हसली म्हणजे नाही का मी बी पोट धरून हसलो तशी रील आम्ही एक टाकली बरं का. रील बनवताच हसायला आलं. लय मजा आली आता. आणि ती रील बी मला बघायला भेटेल. हा हिडू ज्या वेळेस टाकणार त्यावेळेस ती रील पण त्याच वेळेस टाकणार आहे. काय एक तासाचा फरक राहील. जसे संध्याकाळी दोन्ही बी टाकून देतो. तर दीपाली मला हसली माझ्या ऍक्टिंगला, मी तिची ऍक्टिंगला हसलो. आणि रील मध्ये जी होती ती आम्ही चांगली येऊ नाही तर काय येऊ ती डायरेक्ट रील बनवली आणि टाकून बी दिली नाही का. तर चला आता मस्त झालं. ते पण एकदम हसायला आलं दीपालीमुळे मी हसलो. आणि खरंच रील बनवायला मज्जा येते दीपाली हसल्यावर. असं एकटं बनवण्यापेक्षा दीपाली हसलो जरा मज्जाच येते. तर झाल्या अशी रील. तर हा हिडू जे बघते त्यांनी रील पण बघा. आजा आजा गाणं होतं ती शेवटला आजा आजा अशी दीपालीने भारी ऍक्शन केली. आणि लय हसली. गाणं एवढे छान होते. आणि नंतर शेवटला आता दीपाली दीपाली म्हटलं आजा आजा आता मी कोणची ऍक्शन करू तेव्हा ती दीपाली तिथं काहीतरी आपलं जोडलं दिलं टाकून. पण टाकू नका काय माहित काय होते दिलं टाकून. म्हणलं कसं आहे माहिती का रोज ऍक्टिंग त्याच्या गाण्या करण्यापेक्षा रिअलिटी मध्ये काय चुका होत्यात हे बघायला जास्त इंटरेस्ट होतो. त्याच्यामुळं बनीला ती छोट आजा दीपाली म्हणलं आता आजा कुठून म्हणते दीपाली काय काय ऍक्शन केली काय किती असं तरी करायची ना रडल्यावनी. तर असं मस्त आजचा ब्लॉग झालाय. आणि आता सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळ सकाळ आत्ता वाजल्या 7 सकाळच्या सूर्य उगायला लागलाय. आणि असं झालंय वातावरण सगळीकडे मस्त असं आभाळ आलंय सकाळचं. आणि दीपाली काय करते दीपाली दूध काढते शेळीचं. आणि शेळीला खायला म्हणले ही आमची शेळी. कालच ह्या शेळीचं करड होतं ते आमचं मेलं कशाने तरी संडास लागून. तर किती निघलं दूध कशात काढलंय एवढंच काढ ना कटाळा आला काय हात दुखतोय संपलं होय. तर ते एक नुकसान झालं करडाचं. जाऊन आता होतच असतं. डेंडळी लागली ती एका व्हिडिओमध्ये आलतं करडू आपलं कालच हे झालं ना. नाही गाडी म्हणून नाही डेंटलीच लागली होती अगोदर ते निमित्त झालं. विराजनी गाडी धडकिली सकाळ सकाळ. तर सकाळ सकाळ मी पण काय करतोय ब्रश करून घेतोय सकाळ सकाळ. आणि काय झालं म्हणला हा काय नाही मी दूध पितो. तुला पाहिजे दूध काय घ्यायचंय काय म्हणतोय काय की विराज. हा हा विराज म्हणतोय बरं नाही खाली पडली समोर एक दिदी आली तिच्याकडून वर घ्या म्हणली दुकानाला आली ती त्याच्यामुळे ते बडबड करतोय. पण मला काय लक्षात आहे ती घ्या तिच्याकडून ती घ्या काय कळत आहे का. बरं घेऊ आपण बरं नाही. हा मी दूध पितो तोवर तिथे तेवढी बरं नाही गिरं खाली पडलेली. आणि विराज कडे द्या. सकाळ सकाळ काय आता विराजला चाललोय बालवडी सोडायला. विराजचं दप्तर भरलंय म्हणजे त्याची वही असती 1 सिस पेन्सिल 2 पेन डब्बा सगळं भरावं लागतंय मला. आणि मी चाललोय आता बालवडीत. काय पाहिजे रे चल पटकन. तर विराजचं आवरलं विराजला येतो गावात सोडून बालवडीत. मी काय म्हणतोय शाळेत जायची का बालवडीत दप्तर हा चल तर दप्तर घे पाठीला गुतेव चल चल शाळेत गुतेव पाठीला लवकर पटकन खुडे. चला गिराईक बी दिलंय. चला 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 गिराईक दिलंय चला पटकन चला चला आवरून घ्या. आम्ही आलोत गावातून तोवर आवरा जरा पटकन. कुठं आहे चप्पल तुझी ओली नको आहे. आणि चल चल मग बस गाडी दिदे बांध ना आपलं आपलं घ्या. हा चल तू इकडे बस ती इकडे बस बांध ना खेळू नका. तू कुठे बसतो इथं बसतो इथं बस. हा मोठं मोठं नाही तुझं तुला राहून दे तू खेळ तिकडं तू इकडे खेळा. आल्यात दुकानात मॅडम आवरलं का. तर काय मग काय म्हणत होती लेकर लय तारा दिदी लवकर उठणं व्हायना लवकर काम उरकाना. पहिलं मी लवकर उठायची आवरायची. एक उठलं एक झोपत एक झोपी लावलं की दुसरं उठायचं दुसरं झोपी लावलं की ती बारकं उठायचं. माझी रात्र त्यात गेली. मला दुखणं आलंय आज वाटतंय कधी झोपन असं झालंय मला. अरे खरं म्हणजे यालाच म्हणते माझं पाय दुखत आहेत. पोरीचा नाही त्रास पण तिला बी रात्रीचं ती बी उठायला लागली.
विषय काय असतो, यालाच म्हणतात परपंच. लेकरं त्रास देतात ना त्यालाच म्हणतात परपंच. खरा तर म्हणजे काय, लेकरं एवढे त्रास देतात रात्रभर, म्हणजे झोपून देत नाही. तर एक झोपलं का, एकाला झोपी लावलं की एक उठत तो रडत थोडस. विराटचं तर काय असतंय, मधीच काही बी असतं. काय दुखते त्याचं? नाही ते नाटक करतो, फक्त आवडतं थापतावा, मालिश करावा, थापटून थापटून झोप लावायला लावतो. म्हणून ते म्हणते ही दुखतंय ती दुखतंय. सकाळच्या नीट होतं लगेच. संध्याकाळीच का दुखतंय मला हेच काही कळाना त्याचं. रात्री पाय दुखते सकाळच्या तर उठून पळाला. आता गेला बालवडीत आणि रात्री नाही नाही मम्मी पाय दुखतोय. लय लय रात्री काय झालं, मला पण झोप आलती बरं का. तर रात्री मला पण झोप आलती, पण काय झालं माहिती का, मी विराजकडे ध्यानच नाही दिलं. काय तुम्ही नाही उठलात भाई, पण मला रात्रभर झोप नाही. सरळ ते चाललेत शाळेत. सर हा मी शाळेत चालले शिकवायला पोराला. हात केला तर मग मला चला हात करावा थोडं. काय नाही बाकी अजून. बाकी आज काय विशेष? आज काय विशेष नाही. आज दुपारी आवरलंय झोप. हा दुपारी झोप ना, दुपारी काय काम आहे, दुपारी दुकान बंद करायचं झोपायचं. पण गिराय काल थ्रेडिंगला काल झोपले थोड्या वेळ की लगेच गिराय काल बाय थ्रेडिंग करायला. मग त्यांच्या केला की तिकडून त्यांचं करूच तर लगेच वाजल्या 2-3 की लगेच गिरायक यायला लागलं. गिरायक यायला लागलं की परत चालू केलं हे करायला. मग काय झोप नाही, गिरायकाला कायची झोपच नाही. चांगली मस्त झोप लागली, एवढी मस्त तेवढ्यात आल्या पोरी. मग थ्रेडिंग केली त्यांची की झालं. मग आज करावा आराम. आज आराम आहे. आज एखादं गिरायक येईन केस कापा काहीतरी म्हणायला. काय सांगता नाही येत. रोजच काम आहे. मग आता काय कर माहिती का, झालं स्वयंपाक जेवण वगैरे करायचं. मला वाढ आता भूक लागली, मला पण ड्युटीला जायचंय. आणि पूजा वगैरे केली काय? आज पूजा केली ना, जरीन पूजा. जायचंय मला ड्युटीला, उशीर होतो. आमची शेळ सुटल्या, जाऊ का आता? मला भूक लागली, ऐक ना, जेवायला वाढ जा, जेवायला वाढ. हा वाढ जेवायला लवकर चल. आणि पाऊस पण यायला लागला इकडं आणि टाइम पण झालाय आणि जायचंय ड्युटीला. आवरलंय सगळं, तर चला आता निघतो ड्युटीला एकदा. फार शाळा सुटल्या 10 वाजल्यात आज. आणि दीपाली अजून किती आण लवकर आण. तर ही चिचाचं झाड आहे, चांगलं आलं, हिरवगार मोठं झालंय. आणि शेळ्या खात्यात काठी टाकाल. पाऊस लय आलाय. पळ जा घेऊन थोडी पुढं पळ लवकर. शिळी पुढं नी लवकर फास्ट. त्या शेळ्यापाशी नेऊन घाल म्हणजे माघार यायची नाही. पावसाची माग पळण हान काठीन जरा, पाऊस आल्यामुळे माघार येईन. शेळ्या लांबवर गेल्या, शिळी पुढं नेऊन घातली म्हणजे पुन्हा यायची नाही. लय पाऊस यायला लागलाय. तर चिचाचं झाडं खाल्ल्या शेळ्यांनी. शेळ्या सोडताना एक काठी टाकावं लागेल काय इथून, नाही तर शेळ्या खायला लागल्या चिचाला. पाऊस लय सुरू झालाय. चला आता दुकानाकडे. चला पळा. बर दीपा चल पळ. शेळ्या तर गेल्या बरं का. शिळी गेली कसं तिकडे लांब, पाऊस चालू झाला. पण शिळी पावसामुळं काय जाय ना, त्यामुळं आता आलो मी दुकानात. आणि दीपाली कुठं गेली काय की ती बी अजून काय आलेली नाही. तर जाऊन त्याचा शिळी गेली. चला जेवण करून घेतो मी एकदा. ए बाई जेवायला वाढ बरं मला. दीपाली मॅडम चला पटकन, पाऊस यायला लागलाय, पळ.